बाळासाहेब ठाकरे नावाचा जो ब्रँड होता, तो ब्रँड टिकून राहणार आहे की नाही, हा या लढाईतला खूप मोठा प्रश्न आहे. राज आणि उद्धव एकत्र यावेत असं प्रकर्षाने सर्वात अधिक मनापासून कोणाला वाटत असेल तर ते भाजपला वाटत असेल. संजय राऊतचं आजारपण आहे ना, हे या सर्व प्रकरणात शिवसेनेला मोठा फटका देणारं गेलं आहे. बाळासाहेबांचा हिंदू सम्राट या बिरुदाची आता आपल्याला गरज नाही. आपल्याकडे आपला ओरिजिनल संघ परिवारातून आलेला हिंदू हृदय सम्राट उदयास आलेला आहे. या दोन भावांनी भाजप कसं चुकतं आहे आणि भाजपचं काय चालू आहे आणि हिंदू मुस्लिम किंवा मराठी अमराठी, हिंदू बिगर हिंदू या सगळ्या चक्रातनं बाहेर पडतो. ते निवडून आलेस ते नेमकं काय करणार आहे. शिंदे हा ब्रँड नाही. शिंदे हे उद्धव ठाकरेंनी जे फडणवीसांना 19 साली मुख्यमंत्रीपद मिळू दिलं नाही, त्याचा सूड घेण्यासाठी उभं केलेल्या नाट्यातलं एक प्रमुख पात्र आहे. ती महापालिका जर उद्धव आणि राज हारले तर त्यांना ते चिन्ह घेऊन करायचं आहे काय. जेव्हा फडणवीसांनी तुम्हाला आमिष दाखवली तेव्हा तुम्ही उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडून तुम्ही गेलात ना सत्तेसाठी. मग आता त्यांनी तुमच्याच पक्षातल्या काही लोकांना सांगून भाजपमध्ये बोलवलं तर तुम्हाला तक्रार करायला जागा कुठे आहे. म्हणजे फडणवीस रोज सांगतात की उद्धव फक्त टोमणे मारतात म्हणून, आणि ते काही प्रमाणात नव्हे, बऱ्याच अंशी खरं आहे. जर समजा या मुंबईकरांनी खरोखरच मुस्लिम महापौर करायचं ठरवलं तर गैर काय आहे त्याच्यामध्ये. जर पूर्णपणे भाजपच्या हातात मुंबई महापालिका त्यांच्याकडे गेली तर माझ्या मते ठाकरे ब्रँडचं अस्तित्व पुढे चालू राहणं हे फार कठीण होईल. मोदी आणि शहा हे दोघेही गुजराती असल्यामुळे त्यांच्या मनात एक सल असणारच. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आम्ही मुंबई गमावली. नमस्कार. बोलबिडू चर्चामध्ये परत एकदा आपलं स्वागत. बिहारच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झालेला आहे आणि त्याच्यानंतर चर्चा अर्थातच सुरू झालेली आहे महाराष्ट्राची. आणि महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्या तरी उत्सुकता आहे मुंबईत काय होणार, मुंबईचा महापौर कोण होणार, ठाकरेंकडून भाजप मुंबई हिसकावून घेणार का, म्हणजे पालिका, किंवा ठाण्यामध्ये देखील काय होणार आहे. आणि विधानसभा निवडणुकापेक्षा सुद्धा इंटरेस्टिंग किंवा उत्सुकता असलेली ही निवडणूक ठरण्याची शक्यतेची अनेक कारणं आहेत. एकतर निवडणुका खूप काळानंतर होत आहेत, वेगवेगळी नरेटिव्ज सेट केली जात आहेत आणि ठाकरे बंधू जे आहेत ते अजूनही या क्षणापर्यंत अधिकृत राजकीय युतीची घोषणा झालेली नसली तरी बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की आता ते एकत्र आले त्यात जमा आहेत. आणि यामुळे या सगळ्यावरती काय नेमकं घडतंय, ठाकरे ब्रँड जो आहे तो पॉवरफुल राहिलाय का, भाजपला तोडीत सोडूत्तर देऊ शकतो का, शिंदेंचं काय ठाण्यामध्ये आत्ता जे काय शिंदे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय असं म्हटलं जातंय. या सगळ्यावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार विश्लेषक प्रकाश अकोलकर सर आहेत. अकोलकर सरांना आपण ओळखतो, त्याच्या आधी देखील ते नमस्कार. बोलबिडूमध्ये चर्चेला आलेले आहेत. सर नमस्कार. सर मला आठवतंय की काही महिन्यांपूर्वी आपण इथं चर्चा केलेली होती आणि तुम्ही त्या चर्चेमध्ये सुद्धा, कारण तेव्हा हाळी टाळी हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र येतात वगैरे अशी ती वेळ होती आणि त्यावेळेस तुम्ही म्हणाला होता ते आजही तंतोतंत आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे खरोखरच एकत्र येतील का, येणार नाहीत, हे अनप्रेडिक्टेबल आहे, सांगता येणार नाही. येऊही शकतात, येऊही नाही शकत पण. आणि तशीच ॲम्बिग्युटी आत्ता आहे. म्हणजे जसं मी आता म्हटलं की ठीक आहे, संजय राऊत किंवा खालचे जे शिलेदार आहेत ते घोषणा करून मोकळे झालेले आहेत, पण अजूनही अधिकृत नाही. आता या सगळ्या बदलत्या पार्श्वभूमीवर तुम्हाला तिथून सुरुवात करायची आहे मला, की असं वाटलं होतं कदाचित बिहारच्या निवडणुकीनंतर काँग्रेस येईल म्हणजे मनसे असून सुद्धा महाविकास आघाडीमध्ये, पण आता सूर बदललेले आहेत. म्हणजे जे वोटचोरी किंवा ह्याच्या मुद्द्यावरती एकत्र आहेत ते प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये कदाचित एकत्र नाही आहेत, आणि ज्यांची फ्रेंडली फाईट, दोस्तीत कुस्ती वगैरे सुरू आहे ते मात्र एकत्र आहेत, किती जरी हे असलं तरी महायुतीमध्ये. हे पण एक इंटरेस्टिंग आहे. तर एकीकडं बघतो आपण महायुती आहे, मनसे महाविकास आघाडी आहे. आता काय होणार आहे मुंबईमध्ये? मुंबईत काय होणार आहे याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हींमध्ये जे आपापसात अंतर्गत मोठ्या प्रमाणावर रणकंदन आणि युद्ध सुरू आहे, त्यांनी सध्या खरं तर महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. सध्या मुंबई आणि ठाणे आणि नवी मुंबई किंवा इव्हन पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागात, म्हणजे जिथे मोठ्या महापालिका आहेत, आर्थिकदृष्ट्या शक्तिशाली असलेल्या महापालिका आहेत,
त्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत आणि पुढच्या आठवड्यातच नगरपरिषदा, नगरपंचायती यांचं मतदान होणार आहे आणि ते मतदान झालं की डिसेंबरमध्ये पहिल्या आठवड्यात, दुसऱ्या आठवड्यात एक नॉमिनल नागपूरला अधिवेशन होईल आणि ते अधिवेशन संपल्यानंतर अधिवेशन चालू असताना किंवा अधिवेशन सुरू व्हायच्या आधी कधीही हे मुंबई महापालिका किंवा पुणे म्हणजे राज्यातल्या महापालिका निवडणुकांची घोषणा करणार नाहीत. कारण त्यांना जे काय करायचं असेल, जे काय द्यायचं असेल ते त्यात देतील. त्याच्या आत देतील. आणखी एक त्यातला मुद्दा असा आहे की आता त्या शिवसेनेची निशाणी आणि नाव याविषयी सर्वोच्च न्यायालयात जी काय सुनावणी सप्टेंबरमध्ये होणार होती, त्यांनी आता ती 21 जानेवारी अशी तारीख दिलेली आहे. म्हणजे याचा आपण अर्थ असा लावू शकतो की अख्ख्या राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष असलेल्या मुंबई महापालिकेच्या आणि अर्थातच समस्त मराठी माणसांसाठी महाराष्ट्रातल्या महापालिकांच्या निवडणुकांची तारीख ही अशा रीतीने जाहीर होईल की जेव्हा नागपूरचं विधिमंडळ अधिवेशन संपलेलं असेल आणि 21ची कोर्टातली सुनावणी व्हायच्या आधी तो होईल. कारण कोर्ट काय निकाल देईल ते आपल्याला माहिती आहे. गेल्या काही दिवसात कोर्टाने सर्व निकाल शेरेबाजी एक करायची आणि अंतिम निकाल दुसरा द्यायचा विरुद्ध टोकाचा अशा पद्धतीने केलेली असल्यामुळे हाही निकाल बहुतेक शिंदे यांच्या बाजूने जाईल असं सर्वांनी गृहीत धरलेलं आहे. पण त्यामुळे त्याच्या आत काही विपरीत निर्णय झालाच तर त्याच्या आत निवडणुका झाल्या पाहिजेत असा केंद्र आणि राज्य सरकारचा विषय असेल. सध्या राज्यातल्या ग्रामीण भागात जी रणधुमाळी सुरू आहे त्या रणधुमाळीचं स्वरूप आणि शहरी भागातल्या आणि विशेषतः मधल्या रणधुमाळीचं स्वरूप याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. ग्रामीण भागामध्ये नात्यागोत्याच्या राजकारणाला महापूर आलेला आहे. जो भाजप गेल्या एक तप एस्पेशली 13 साली मोदी प्रचारात उतरल्यानंतर घराणेशाहीच्या नावाने काँग्रेसमधील घराणेशाही, प्रादेशिक पक्षांमधली घराणेशाही, मग ती बिहारमधली असो, लालू प्रसाद यादवांची घराणेशाही असो, मुलायम सिंगच्या पक्षाची घराणेशाही असो आणि महाराष्ट्रातल्या शिवसेनेची घराणेशाही असो, यांच्या विरुद्ध आवाज लावणाऱ्या भाजपच्या मॅक्झिमम घराणेशाहीच्या धर्तीवर कुटुंबातल्या कुटुंबात आमदार, खासदार, त्या क्षेत्रातले, त्या परिघातले वजनदार नेते यांच्या कुटुंबातच त्या नगरपरिषदा राहतील अशी व्यवस्था केलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शक्य तिथे जास्तीत जास्त ठिकाणी बिनविरोध निवडणुका होतील. मग त्याच्यासाठी सामदामदंडभेद या सर्वाचा वापर करायचा आहे. म्हणजे आत्ताच बारामतीत काय झालं ते आपण बघितलं. असं अनेक ठिकाणी चालू आहे. काही नगराध्यक्ष निवडून आलेत. अशा प्रकारचं राजकारण मुंबई आणि ठाणे, पुणे आणि इथे या असल्या शहरी भागात चालणार नाही. तिथे खऱ्या अर्थाने लढाई होईल. आणि तुम्ही सुरुवातीला असं 2 कुस्त्यांचा उल्लेख केला की राज आणि ठाकरे एकत्र येतील का नाही याच्यावरनं वादविवाद चालू आहेत. म्हणजे ते एकत्र येण्यावरून वादविवाद चालू आहेत आणि तिकडे जे एकत्र आहेत त्यांच्यामध्ये नुरा कुस्ती चालू आहे. तर ते सगळं शहाचं राजकारण आहे. आणि मला स्वतःला असं वाटतं की राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याची घोषणा जरी झालेली नसली तरी ती कधी होईल, ती मुंबई महापालिका निवडणूक जाहीर झाल्यावर होईल का मला माहीत नाही. कारण ह्या ग्रामीण भागातल्या निवडणुकात अत्यंत अनपेक्षित आघाड्या आणि युत्या होतात हे सर्वांनाच माहिती आहे. मुंबई, ठाणे, पुणे परिसरात, औरंगाबाद, नागपूर, नाशिक इथे तसं चालणार नाही. तिथे त्यांना पक्षाच्या सिम्बॉलवरच लढावं लागेल. तुम्ही पाहिलं असेल की संगमनेरमध्ये त्या तांबेने केलेल्या आघाडीमध्ये सत्यजितनी तिथे पंजा म्हणजे काँग्रेसची निशाणीच नाही आहे अस्तित्वात. त्यांनी काँग्रेसचा अधिकृत उमेदवारच दिला नाही आणि आघाड्या केल्या. याच्यापासून वेगळ्या प्रकारचं राजकारण जेव्हा होईल त्या राजकारणाच्या जेव्हा सुरुवात होईल मुंबईमध्ये तेव्हा ही एक युती राज आणि उद्धव यांची नक्की होईल असं आत्ता तरी मला वाटतं. मी मागच्या मुलाखतीत असं बोललो होतो की हे काय करतील ते सांगता येणार नाही. पण परिस्थिती अशी निर्माण केली गेलेली आहे आणि त्याचं एक महत्त्वाचं मी कारण सांगितलं तर अनेकांना धक्का बसू शकेल की ही युती व्हावी, राज आणि उद्धव एकत्र यावेत असं प्रकर्षाने सर्वात अधिक मनापासून कोणाला वाटत असेल तर ते भाजपला वाटत असेल. कारण त्यांना खात्री आहे की हे दोघं जर एकत्र आले तर किमान मुंबईत तरी
महाविकास आघाडी नक्की तुटेल आणि त्यांना तेच हवं आहे आणि त्याची साक्ष आपल्याला बरोबर. वर्षा हं. पण ही देवेंद्र फडणवीस यांनी स्क्रिप्ट लिहिली असं जे अनेक जण त्यांनी म्हणतात. प्ले काही केलेलं नाही. हं. आता सध्या उद्धव आणि राज हे दोघंही फडणवीसांच्या तंत्राने चालणारे असतील असं म्हणता सुद्धा येणार नाही. ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी आता एकदा खंबीर विरोधी भूमिका घेतलेली आहे. पण मी मनातली इच्छा सांगतोय, मनातली इच्छा. त्यांना ती हां. हवीशी आहे वाटते. याचं कारण त्यामुळेच काँग्रेसने ताबडतोब वर्षा गायकवाड यांनी हो. विरुद्ध भूमिका घेतली आहे. आम्ही काँग्रेसबरोबर जाणार नाही अशी. हो, हो. त्यामुळे काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाले. मतभेद निर्माण वर्षा गायकवाड एक बोलतायत आणि वडेट्टीवार वेगळं बोलतायत. वेगळं थोरात बोलतात. वेगळं हां? बोलतायत. सपकाळ वेगळं बोलतायत. सबका थोरात तिसरंच वेगळं बोलतायत. बोलतायत. हे भाजपला हवंय आहे. शरद पवार पण म्हणतायत की एकत्र यावं परत. म्हणजे बरोबर तुम्ही म्हणताय ते. पण काँग्रेसनी जर का खरोखर आणि वर्षा गायकवाड या एकट्या नाही आहेत हं. नको म्हणणाऱ्या. रमेश चेन्नीथलानी जो त्यांचे इथले प्रभारी आहेत आणि गांधी कुटुंबियांच्या जवळचे नेते आहेत. रमेश चेन्नीथलांनी पण सांगितलेलं आहे की आम्ही मनसेबरोबर जाणार नाही. सुरुवातीला जेव्हा काँग्रेस असं बोलत होतं की तेव्हा सगळ्याच राजकीय निरीक्षकांना किंवा तुम्ही व्यक्तिशः मला म्हणा, मला असं वाटत होतं की बिहारच्या हो, राजकारणात हो. त्यांना त्या अडचणीचं ठरेल म्हणून ते बरोबर. तो निर्णय थांबवतील थांबवतात. आणि नंतर त्यांना सुज्ञपणा सुचेल. पण तसं काही दिसत नाही आहे. पण काँग्रेसने काहीही भूमिका घेतली, काँग्रेस गेली नाही उद्धव आणि राज यांच्याबरोबर. तरी आता चिन्ह असं दिसतंय की शरद पवार मात्र उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहतील. अर्थात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शरद पवार बरोबर असले काय हो, हो. आणि नसले काय बरोबर. काहीच फरक पडत नाही. म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे की चव्हाणसाहेब असोत, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील असोत, पृथ्वीराज चव्हाण असोत, इव्हन शरद पवार असोत, हे महाराष्ट्रात प्रचंड दबदबा असलेला नेतृत्व आहे. पण यांना राजधानीमध्ये, राज्याच्या राजधानीत काहीही आपला प्रभाव क्षेत्र हो, काहीच करता निर्माण नाही. करता आलं नाही. म्हणजे ही या नेत्यांच्या कर्तृत्वाची शोकांतिका म्हणावी Correct. लागेल म्हणजे खरं. पवार आणि ठाकरे ब्रँड आहेत. त्यातला पवार ब्रँड जो आहे तो मुंबईमध्ये नाहीच आहे. तुम्ही जसं म्हणताय तसं. हो, म्हणजे अगदी बाकीच्या बरोबर आहे. ठिकाणी आहे. आणि व्हेअरएज बरोबर. ठाकरेंनी 1985 नंतर महाराष्ट्रात जायचा निर्णय घेतला. तोपर्यंत ते फक्त मुंबई हो. महानगरापुरतेच मर्यादित होते. हो. 85ला त्यांनी मुंबई महापालिका जिंकल्यावर तो निर्णय घेतला. 87च्या पोटनिवडणुकीत विलेपार्ल्यात त्यांनी भगवा ध्वज खांद्यावर घेतला. आपले भगवा झब्बा आणि भगवा वेशच परिधान केला रुद्राक्षाच्या आणि ते महाराष्ट्रभर हो. त्यांनी विस्तार केला. पवार ब्रँड हा महाराष्ट्रात प्रभाव आहे. वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये प्रभाव आहे. पश्चिम महाराष्ट्रात तर असं म्हणतात की शरद पवार हे मी अजित पवार बाहेर पडण्याच्या आधीचं चित्र सांगतोय. तसं कोणत्याच म्हणजे मी एकट्या पवारांना दोष देत नाही. म्हणजे मुंबईकडे हे नेतृत्व वेगळ्याच भूमिकेतून बघत होतं की काय? किंवा त्याच्यात असंही असेल शिवसेनेकडे असं बघायचे कारण ते वसंतराव नाईकांच्या काळापासून असं म्हणायचे की मुंबई तुम्ही सांभाळा, महाराष्ट्र आम्हाला द्या. पण हे शेवटी तुम्हाला जर का राज्याचं नेतृत्व करायचं असेल आणि पक्षविस्तार करायचा असेल तर तुम्ही मुंबईसारखं मोठं महानगर कसं सोडता तुम्ही? हे किती मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत आपण बोलू शकतो बघा ना तुम्ही. खरं आहे. म्हणजे अनेकांनी म्हटलंय की महाराष्ट्राचं वर्णन जर करायचं असेल तर म्हणजे उरलेला महाराष्ट्र जर म्हणजे उरलेलं शरीर असेल तर मुंबई हे धड किंवा शीर आहे असं. म्हणजे इतकं ते मेंदू आहे, इतकं ते महत्त्वाचं आहे. पण सर इथं इंटरेस्टिंग मला एक धड विचारायचं किंवा आहे. शरीर धड किंवा शीर असेलच, पण मुख्य म्हणजे ते तुमचं पैशाचं वॅलेट आहे. ह्याच्याकडे या नजरेतनं सुद्धा बघितलं पाहिजे ना. म्हणजे तुमच्या म्हणजे मी व्यक्तिगत राजकारणासाठी किंवा पक्षीय राजकारणासाठी म्हणून म्हणत नाही. एकूण मुंबईत आपण आता पूर्वी इंडस्ट्रीयल कॅपिटल म्हणायचे हो. देशाचे. आता फायनान्शियल कॅपिटल म्हणतात. आर्थिक केंद्र तिथे आहेत. आर्थिक सुबत्ता मुंबईत आहे. तुम्ही सगळे मोठे करोडो कोटींचे प्रोजेक्ट्स मुंबईत आणताय. त्याच्यात पैसे आहेत आणि कोणीही मराठी राजकारणी काँग्रेसमधले इव्हन समाजवादी पक्षातले सुद्धा आता समाजवादी पक्ष नावालाही राहिला नाही. पण मुंबईत त्यांना होल्ड करता आलेला नाही. बरोबर आहे. ही वस्तुस्थिती आहे. सर इंटरेस्टिंगली म्हणजे तुम्ही बिहारचा उल्लेख केला की सगळ्यांनाच वाटत होतं की कदाचित बिहारनंतर हे एकत्र येतील आणि ज्या पद्धतीनं राहुल गांधी प्रेझेंट करत होते, राज ठाकरे पण त्याच पद्धतीनं
करत होती प्रभावीपणे वोट चोरीच्या म्हणजे मुद्द्यावरती. तुम्हाला असं म्हणायचं की काँग्रेसच्याच लाईनवर राज ठाकरे चाललेले होते वोट चोरीच्या वोट मुद्द्यावर. चोरीच्या म्हणजे कारण हो. राज ठाकरे असा उल्लेख केला होता की बघा मी म्हटलं होतं जेव्हा निकाल लागला होता तुर्तास अविश्वसनीय आणि मतं कुठं जात आहेत वगैरे तीच बरोबर, लाईन वगैरे बरोबर. त्यावेळेला असं वाटत होतं. त्यामुळं पण काँग्रेसमधल्या काही जणांचं असं म्हणणं आहे की नाही आम्हाला अडचण आहे, एकला चलोरेची हीच वेळ आहे, आमचं नुकसान एकला चलोरेची हीच वेळ आहे. काँग्रेसची जी मतं आहेत ती उद्धव ठाकरे मुस्लिम वगैरे हे त्यामुळे ती व्याप्त आहेत, कमी होत आहेत. पण काही जणांचं असं म्हणणं आहे की जिथं प्रादेशिक पक्ष प्रभावी असतात तिथं काँग्रेस ओझं बनतं, लोढणं होतं. मग असं काही आहे का की काँग्रेस जी आहे ती ओझं बनली असती त्यामुळे एक प्रकारे बरंच झालं की ह्याच्यामध्ये काँग्रेस नाही आहे का काँग्रेसला लार्जर एनिमी लक्षात येत नाही आता? हे दोन्ही काय? गोष्टी हां. एकाच वेळेला आहेत. हां, त्याच्यावरती मला तुमचं पाहिजे या नेमकं काय? या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला आहेत. हं. कारण तुम्हाला मागच्या इलेक्शनमध्ये बिहारच्या मागच्या इलेक्शनमध्ये 5 वर्षापूर्वीच्या असं लक्षात येईल की हातातोंडाशी आलेली निवडणूक ही महागठबंधन म्हणजे तेजस्वी आणि काँग्रेस यांच्या हातातून गेली होती. कारण काँग्रेसनी आपल्या शक्तीच्या पलीकडे जागा मागून घेतल्या. त्यांना विजयी करता आले नाहीत उमेदवार. त्यामुळे काँग्रेस हे प्रादेशिक पक्षांवर जिथे स्ट्रॉंग आहेत तिथे ओझं असतं असं जे तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे आणि हे मुंबईत सुद्धा होऊ शकेल. पण याच्यापेक्षा काँग्रेसच्या मनातली जी भीती आहे की मुंबईत आपल्याला इतक्या कमी जागा उद्धव आणि राज एकत्र आल्यावरती 227 पैकी 27 तरी जागा मिळतील की नाही. कारण ह्या दोघांना मिळून किती जागा लढवायच्या आहेत ते तर उघडच असणार म्हणजे. आणि त्यातल्या त्यात या दोघांचाच प्रभाव तुर्तास तरी पडू शकतो. म्हणजे विधानसभा निवडणुकीत सुद्धा महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला असला तरी 10 आमदार शिवसेनेचे आले. हो. त्यातले 5 मुंबईतले आहेत. त्यामुळे त्यांना तशा जागा त्या प्रमाणात द्याव्याच लागतील. 20 आमदार आणि आहेत. मराठीचा मुद्दा हा बरोबर. ऐरणीवर आलेला असल्यामुळे आणि तो एका पाठोपाठ एक अनेकदा ऐरणीवर येत असल्यामुळे महाविकास आघाडीत शरद पवार असले काय आणि काँग्रेस असले काय, राज ठाकरे आणि उद्धव आता हे फक्त माझ्या दृष्टीने औपचारिक घोषणा हां, बाकी होण्याची बाकी आहे. बरं मनोमिलन कारण दिल्लीबाई झालेली बरोबर. कारण ज्या पद्धतीने बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी आत्ता 17 तारखेला ते दोघं शेजारी बसले होते तेव्हा त्यांची बॉडी लँग्वेज सांगत होती. म्हणजे ती बॉडी लँग्वेज ही 6 महिन्यापूर्वी जेव्हा वरळीला डोममध्ये तो मेळावा झाला त्या लँग्वेजपेक्षा खूप बदललेली लँग्वेज होती. मग वेगवेगळ्या कारणाने मावशीचा वाढदिवस आहे, काकूचा वाढदिवस आहे असं करून उद्धवने तिकडे जाणं, राज ठाकरेंच्या घरी जाणं आणि चर्चा तर आतमधून कोणत्या जागा आणि काय असं सगळं सुरू आहे. आणि असं आहे. त्यामुळे ती युती झालेली आहे आणि ती युती झालेली आहे असं किमान पक्षी जाहीर होण्याच्या आधीच वर्षा गायकवाड यांनी गृहीत धरलंय की झाले आहे. हो आहे. म्हणून त्यांनी बोलायला सुरुवात केली आहे की आम्हाला हे नको आहे. होय. पण अजूनही मला स्वतःला असं वाटतं की ऐन मोक्याच्या क्षणी काही ना काही कुठेतरी तडजोड करायला शरद पवार काँग्रेस नेतृत्वाला हो. भाग पाडतात का हे संजय बघायचं. राऊत पण तसंच म्हणतात की कदाचित काँग्रेसचा निर्णय दिल्लीतून होईल आणि संजय राऊतचा आजारपण आहे ना हे या सर्व प्रकरणात हं. शिवसेनेला मोठा फटका देणारं गेलं आहे. कारण एक खणखणीत आवाजात शिवसेनेची भूमिका म्हणजे तो उद्धव ठाकरेंचाच आवाज होता ना. उद्धव ठाकरे रोजच्या रोज टी व्हीवर येत नव्हते, रोजच्या रोज वर्तमानपत्रांच्या बातम्यांमध्ये दिसत नव्हते. मग तुम्ही त्याला सकाळचा भोंगा म्हणा किंवा आणखी काही म्हणा, त्या दिवशी दिवसभरात काय करायचं आहे, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना काय करायचं आहे याची दिशा उद्धव ठाकरे यांच्याच वतीने संजय राऊत आपल्याला सांगत होता सकाळी. बरोबर. संजय राऊत टोन सेट करत होते हा दिवसाचा. बरोबर एक्झॅक्टली आहे. हा करेक्ट शब्द आहे की तो आज दिवसभरातल्या घडामोडींचा बरोबर. म्हणजे चॅनेलवाले ठरवतात की आज सकाळपासून कोणती बातमी चालवायची आणि कोणती चालवायची नाही. तो आपल्या सैनिकांना सांगत होता की आज तुम्हाला हे चालवायचं आहे म्हणून. पण त्याचा आजारपण हा मोठा फटका बसलेला आहे. बसलेलं ते कळतं साहेब. सर आता इंटरेस्टिंगली तुम्ही छान सांगितली काय परिस्थिती आहे नेमकी, काँग्रेस कुठं आहे आणि दोन भाऊ एकत्र येतील. आता भाजपनी ज्या पद्धतीनं कारण ही नरेटिव्हची लढाई असते शेवटी निवडणुका म्हणजे परसेप्शन नरेटिव्ह क्रिएट केले जातात. नरेटिव्ह काय काय आणायला सुरुवात केली बघा की मुंबईचा महापौर हा खान होणार नाही. इंटरेस्टिंगली न्यूयॉर्कमध्ये ममदानी जिंकले तेव्हा पण लगेच एक जण म्हणाले की बघा अत्यंत योग्य तुलना केली. म्हणजे ममदानीसारखं इथंही होऊ शकतं. तुम्ही लक्षात घ्या ट्रम्पलाही ममदानी नको होता आणि भाजपलाही खान नको आहे. त्यामुळं ते आलं
अमित साटम यांच्याकडनं लगोलग शेलार बोलबिडूच्याच मुलाखतीत बघितलं तुम्ही की मराठी हिंदू महापौर कसा आहे ते. मराठी महापौर करू असं हो. बोलायला शेलार तयार तयार नव्हते. नाही अप्रतिम specifically. मुलाखत घेतली हां, बोलबिडूंनी ती. बरोबर. तर मला हे विचारायचं की मग हे परत परत किंवा बघा जेव्हा राज ठाकरेंनी वोट चोरी दाखवली आणि त्याच्यामध्ये ते दुबार मतदार काढले की लगेच दुबार मतदारामध्ये तुम्हाला मुस्लिम दिसत नाहीत. म्हणजे भाजप हे महापौर खान किंवा मराठी हिंदू वोट चोरीला वोट जिहाद हे नरेटिव्ह सेट करायला बघतंय का परत एकदा ती हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणावरतीच मुंबईसारखी महापालिका तुम्ही जे म्हणाले की मुंबईचं काय महत्त्व आहे. म्हणजे अटल सेतू आहे, सी लिंक आहे, नवी मुंबईचं विमानतळ आहे, ॲक्वा लाईन सुरू झाली आहे, वाढवण, ही विकास जी सगळी कामांचं तुम्ही नावं घेतली ना, म्हणजे विकास कामं विकास करताय तुम्ही. कामांची नावं मग घेतली ना, त्याच्यापेक्षा हे हे काय म्हणजे मला हे विकास विचारायचं कामांची तुम्ही हं. जी सगळी नावं घेतली ना, यातल्या तळाच्या पातळीवर असलेल्या, हं. गरिबी रेषेच्या खाली असलेल्या, इव्हन निम्न मध्यमवर्गीयांना कोणाकोणाला फायदा आहे हो याचा? हे जे मोठे पूल, मोठी वाहनतळं, अटल सेतू, नंतर मेट्रो ही खूप फायदा झाला आहे हे मला मान्य आहे. पण मी तुम्हाला एकच टोकन उदाहरण देतो की विलेपार्ल्यातल्या एका पॉईंटपासून चर्चगेट नरिमन पॉईंटपर्यंत अत्यंत आरामदायी पद्धतीने मेट्रोनी जाता येतं. त्याचं तिकीट 30 ते 40,000 रुपयाच्या रेंजमध्ये आहे. व्हेअर ॲज तुम्ही विलेपार्ले स्टेशनला लोकल पकडली तर तिकीट 10 रुपये आहे. हं. शेवटी गोरगरीब कर्मचारी, मुंबईतला कामकरी वर्ग, कष्टकरी वर्ग हा तो विचार करणार ना. आमचे भले भले मित्र विचार करतायत तो, की आपल्याला दुपारी 2 वाजता जायचं आहे. दुपारी 2 वाजता इझिली लोकलमध्ये जायचं. कशासाठी आम्ही मेट्रोने जायचं? असे विचार करणारी प्रवृत्ती आहे. नवी मुंबई विमानतळ झाला. त्याचा सामान्य माणसाला काय फायदा आहे तुम्ही मला सांगा? या विकास कामांचा देखावा उभा केलेला आहे. तो देखावा आहे. हं, हं, हं. पण त्याच्यावर मते मिळणार नाहीत. तो देखावा असला तरी, खूप मोठ्या त्याच्या जाहिराती झाल्या तरी. म्हणजे एक विकास पुरुष आणि दुसरा कोण लोहपुरुष असं 2 नेतृत्व शीर्षस्थानी असलं तरी हं. होणार नाही. हो. विकास कामांच्या जोरावर मुंबई जिंकता येणार नाही. म्हणून कॉन्स्टंटली वेगवेगळे नॅरेटिव्हज. त्याला सुरुवात केव्हा झाली? हिंदी मराठी हो, वादातनं हिंदी झाली. मराठीचा बरोबर. म्हणजे त्यांना जेव्हा लक्षात आलं की मराठी माणसांचं एकत्रीकरण विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईत होतंय का? हे 2 भाऊ एकत्र आल्यामुळे होतंय का? त्यावेळेला हिंदीचा मुद्दा म्हणजे अमराठी, मराठी हं. असा एक ध्रुवीकरण झालं. हं. हिंदू मुस्लिम हा तर भाजपचा प्रत्येक निवडणुकीत वेळेला कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो असतोच मुद्दा. कोणत्या ना कोणत्या मार्गाने येतच आहे. आणि आता हा खान हं. हा मुद्दा सुद्धा अंगाशी येऊ लागलेला आहे. कारण कोणीच कधीच उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे हे कोणीही कधीही किंवा शिवसेनेने आपल्या इतिहासात इतके महापौर झाले बरोबर शिवसेनेचे आहे. हो. 85 पासून मधला 3 वर्षाचा अपवाद वगळता 92 ते 95 हा जेव्हा निर्मला प्रभावकर आणि राधा कदम वगैरे महापौर झाले होते तो 3 वर्षाचा आणि चंद्रकांत हांडोरे हा 3 वर्षाचा अपवाद वगळता 85 पासून 17 पर्यंत आणि 22ला जेव्हा बरखास्त झाली 22ला हो. निवडणूक व्हायला पाहिजे पाहिजे होती. ती. बरोबर आहे. हो. प्रशासकाला. बरोबर. शिवसेनेने कधीच अमराठी, अहिंदू असा महापौर केलेला नाही आहे. आणि मी सांगतो तुम्हाला की जर समजा या मुंबईकरांनी खरोखरच मुस्लिम महापौर करायचं ठरवलं तर गैर काय आहे त्याच्यामध्ये? हे देशातलं सर्वात मोठं कॉस्मोपॉलिटन शहर आहे. या देशातली सर्वात प्रभावशाली मुस्लिमांची मतदारसंख्या मुंबईमध्ये आहे. अंतुले यांना शिवसेनेचे ॲम्बॅसेडर म्हणायचे बाळासाहेब की आमचे हे ॲम्बॅसेडर आहेत. ते मुस्लिम जरूर होते पण ते मराठी नव्हते का? ते 100% मराठी होते. ते काही कुठनं तुर्कस्तानातनं आणि अरबस्तानातनं आलेले मोगल नव्हते. ते नीट कोकणी मुसलमान होते. ह्यांचा ध्रुवीकरणासाठी तो मुद्दा वापरतायत आणि नंतर तो मुद्दा अंगाशी आला. हां. हा अंगाशी आल्यामुळे त्यांनी लोकलमध्ये एक प्रकरण ते झालं. अर्णव खैरेचं. करेक्ट. म्हणजे हे जे मराठी आता खान आणि मराठी हिंदू बुमरँग व्हायला लागलं. तेव्हा त्यांनी त्या बिचाऱ्या तरुणांनी नाहक त्याला मनस्वी असेल तो भावनाप्रधान असेल त्याच्या मनाला लागला असेल त्यांनी
आत्महत्या केली, त्याचं खापर ते आता. बरोबर. म्हणजे त्याचं राजकारण करतायत त्याच्या हां, मृत्यूचं. आणि आपण प्रत्येक वेळेला दुर्घटना घडली, विमान अपघात झाला किंवा काही शासकीय चुकांमुळे मृत्यू झाले, की मोदी आणि फडणवीस यांनी उठून सांगायचं की तुम्ही राजकारण करू नका. हो. मग हा दुर्दैवी घटना आहे, याचं राजकारण करण्याचा प्रयत्न अश्लाघ्य आहे. मग हे काय आहे? तो एक मराठी तरुण हाकनाक गेला आणि तुम्ही त्याच्यात हिंदी मराठी लावून तो मुद्दा उद्धवनीच आणला आहे, तो मुद्दा राजनीच आणला आहे, असं जर सांगायला लागलात, तर तुम्ही काय करताय मग? तुम्ही राजकारण केलं तर चालतं. म्हणजे आम्ही केलं तर ते प्रेम आहे आणि तुम्ही केलं तर ती वासना आहे. असं कसं काय चालेल तुम्हाला? बरोबर आहे. म्हणजे बघा ना, तुम्ही जसं म्हणा की हा मुद्दा का ते आणतायत, की म्हणजे तुम्ही म्हणता की विकास काम हे देखावा असल्यामुळं कदाचित नाही, त्याच्यावरती विकास मतं. कामांनी म्हणजे गंमत बघा की जशी शरद पवारांची फार ताकद मुंबईमध्ये नाही, तशी अजित पवारांची पण नाहीच आहे. म्हणजे याच्यामध्ये शिंदे आणि भाजप हेच 2 प्लेयर असणार आहेत ना मुंबईमध्ये. अजित पवार काय सांगतायत, की नवाब मलिकांकडे नेतृत्व देण्याची शक्यता आहे. म्हणून आम्ही अजित पवारांबरोबर कदाचित युती करणार नाही, नाही. नाही, कारण म्हणजे त्यांना परत सांगितलं त्यांना जातंय. मुंबईच्या ह्याच्यामध्ये सेटअपमध्ये हं. अजित पवार हे म्हणजे अगदीच नगण्य असं म्हणावं, असं म्हणजे मी मगाशीच सांगितलं ना, की कोणत्याही महाराष्ट्रातल्या बड्या नेत्याला मुंबईत आपलं स्थान प्रस्थापित करता आलं नाही. त्याच्यात अजित पवार हे पण नाव आपण घेऊ शकतो. पण ते आणायचं नवाब मलिकांच्या निमित्ताने, कारण तो मुस्लिम आणि पवारांकडे हिंदू. किमान मागच्या वेळेपर्यंत संजय दिना पाटील आणि सचिन अहिर वगैरे असे काही लोक होते, तेही निघून गेलेले आहेत आता. त्यामुळे काहीच नाही आहे. पण खरी गंमत आपल्याला बघायला मिळेल या निवडणुकांमध्ये, ती मुंबई आणि ठाण्यात बघावं लागेल. कारण मुंबईतल्या मॅक्झिमम जागा महापालिका निवडणुकीतल्या म्हणजे भाजपपेक्षाही जास्त जागा या एकनाथ शिंदे यांना हव्यात. त्यांनी हां. एक अद्भुत दावा केलेला आहे, की मागच्या वेळेला शिवसेनेचे म्हणजे तेव्हा शिवसेना एकत्र होती 17 साली. तेव्हा त्यांचे 84 नगरसेवक निवडून आलेले होते. आता शिंदे असं म्हणतायत, हे शिंदे स्वतःच्या तोंडाने सांगत नाहीत. आपल्याला माहिती आहे नेता कधी स्वतः बोलत नाही. तो आपल्या आजूबाजूच्या कोटरीतल्या लोकांना पिल्लू सोडून द्यायला सांगतो, हे तर आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे म्हणतोय, की आमची शिवसेना जर खरी आहे, असं निवडणूक आयोग म्हणतोय, आमच्याकडे धनुष्यबाण निशाणी आहे, तर त्या सगळ्या 84 जागा मला पाहिजेत. हं. आता जर यांना 84 जागा दिल्या, भाजपची तर पूर्ण इच्छा असणार, की भाजपने जो प्रयत्न विधानसभेला केला, करेक्ट. की या दोघांच्या कुबड्या जरूर घेतल्या, पण त्या कुबड्यांविना आपण 144चं बहुमत मिळवतो का, असा प्रयत्न होता. थोडक्यात हुकला त्यांचा. 134 पर्यंत ते गेले. त्यामुळे जास्तीत जास्त जागा मागण्याचा शिंद्यांचा प्रयत्न हा मुंबईत यशस्वी होणार नाही आणि त्यापासून शिंदेंनी माघार घ्यावी. म्हणून ठाण्यामध्ये भाजप त्याची जास्तीत जास्त शिंदेसाहेबांची जास्तीत जास्त कोंडी कशी करता येईल याच्या प्रयत्नात आहे. हो, म्हणजे हा जो पॉवर गेम चाललेला आहे इंटरनल भाजपमध्ये आणि शिंदेमध्ये, तुम्ही सांगताय की त्यामुळं भाजपची इच्छा अशी आहे की कदाचित मुंबई एकनाथ शिंदे यांना मुंबई महापालिकेत मेजर चंक हवा आहे. हां. तर हो. भाजपची इच्छा अख्ख्या ही महापालिका 100% भाजप असावी असं आहे. आणि प्रतिशत भाजपची लिटमस टेस्ट कदाचित ही निवडणूक असू शकते. म्हणजे ही जी चाचपणी आहे, आत्ता जे काय चाललंय स्वबळ, म्हणजे एक मुंबई सोडून बाकीच्या ठिकाणी, की बाबा हे स्वबळ बघूयात किती आहे आणि त्याच्यावरनं. पण मला एक विचारायचं सर, की विधानसभेला जसं बघितलं की थोड्याशा जागा कमी पडल्या. आत्ता अनेक जणांचं असं म्हणणं आहे की भाजपचे जे इंटरनल सर्व्हे आहेत, त्याच्यामध्ये भाजपच्या जागा या काही 100च्या पुढे जात नाहीत, 95 वगैरे जात आहेत. आणि त्यामुळे कुठल्या म्हणजे मुंबई महापालिकेच्या म्हणताय का तुम्ही? मुंबई महापालिकेच्या. आणि त्यामुळं इथं अजित पवार नाही, पण शिंदेची कुबडी मात्र लागेल इथं. त्यामुळे शिंदे तर हवे आहेत, पण डाऊनसाईज हवे आहेत. म्हणजे तुम्ही जसं म्हटलं की शिंदे पाहिजेत आता. बिहारच्या मागच्या हां. निवडणुकीमध्ये काय केलं होतं मोदी आणि शहांनी, की त्या पासवानला, चिरागला नितीश कुमारांच्या उमेदवारापुढे उभं करून त्याचे पंख कापून त्याला त्याची जागा दाखवून दिली आणि सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला आणि तरीही आम्ही हो. तुला देतोय मुख्यमंत्रीपद, बरोबर. असं त्यांनी करून दाखवलं. तसं त्यांना करायचं या दोन्ही लोकांचं. ओके. हां, हां, हां. हां, त्यामुळे शिंदे हवेत तर, परंतु नाही ते नाही, शिंदे लागतीलच एखाद्या वेळेला. बरोबर. अर्थात शिंदे लागतील म्हणजे काय, ते किती प्रमाणात लागतील हे उद्धव आणि राजची आपली ताकद किती वाढवतात आणि कशी दाखवतात बरोबर. आणि मराठी माणूस किती प्रमाणात त्यांच्याबरोबर राहतो, हं, हं, हं. किंवा लोकसभा आणि विधानसभेला खूप मोठ्या प्रमाणावरती अमराठी लोकांनी, मुस्लिमांनी
कोणाला मतदान केलं होतं? शिवसेनेला मतदान केलं होतं. म्हणूनच मुंबईत बरोबर. 3 आले, प्रत्यक्षात हो. चौथा आलेलाच होता. हो, हो. तो 47-48 मतांनी जो बरोबर. कीर्तिकरांचा मुलगा पडला तो. त्यामुळे 4 धरतो मी अजूनही. त्या त्या मतदारसंघांमध्ये जे अमराठी होते, हो. जे मुस्लिम होते, मुस्लिम म्हणू नये आपण, बिगर हिंदू होते म्हणू आपण, त्याच्यात ख्रिश्चनही असणार होतं. ते सगळ्यांचं मत उद्धव आणि राज मिळून किती कन्सॉलिडेट करतात, त्याच्यावर खऱ्या अर्थाने निकाल लागणार आहे. म्हणजे मला असं वाटत नाही की उद्धव आणि राज आणि इव्हन काँग्रेस एकत्र आले तरी ते जिंकतीलच. कारण BJPनी खूप स्ट्रॉंग पद्धतीने आपलं नेटवर्क उभारलेलं आहे. आणि एक वेगळीच माहिती अशी आहे की आपल्याला काय वाटतं, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, विद्यार्थी परिषद, वनवासी कल्याण आश्रम, अशा संघ परिवारातल्या ज्या सत्या, त्याच्याखाली मला अगदी अलीकडे कळलं की मुंबईत 141 ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांच्या. छोट्या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर मोबिलायझेशन केलेलं आहे. आणि हे केवळ त्यांनी मुंबईतच केलं असेल असं नाही. मुंबईत तर प्राणपणाला लावतील, ते सर्व शक्तीनिशी हे करतील. आणि अशा निवडणुकांमध्ये किती प्रमाणात पैसा वाटला जातो हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे ते करतील तसं. त्यामुळे खरी ही लढाई हं. तुम्ही म्हणालात तसं 100% भाजप होते का, बरोबर. हा एक मुद्दा. हो. आणि उद्धव राज आणि हं. शरद पवार आपण असं हो, गृहीत धरू, बरोबर. कारण हो. किमान शरद पवार त्यांच्या स्टेजवर जरी असले, बरोबर आहे. मुंबईत त्यांची हो, शक्ती हो. नसली, बरोबर. त्यांचे कार्यकर्त्यांचं बळ नसलं, मॉरल सपोर्ट एक. हां, ते तिथे आहेत. बरोबर. हं. म्हणजे महाविकास आघाडी पूर्ण तुटलेली नाही. बरोबर. काही विशिष्ट कारणामुळे काँग्रेसने बरोबर. वेगळी भूमिका घेतली आहे. हं. असं चित्र उभं राहिलं तर त्याचा किती फायदा होतो बरोबर. हे फार बघायला महत्त्वाचं लागेल. आणि भाजपवाले कसे आहेत बघा इंटरेस्टिंगली, म्हणजे सांगतात की जरी काही कारणामुळे आम्ही वेगळे लढत असलो तरी आम्ही एकच आहोत, किंवा नंतर आम्ही एकच येणार आहोत वगैरे, असं तसं. म्हणजे याच्यावर टीका करतील की बघा हे आधी एकत्र आले वोट चोरीच्या मुद्द्यावरती वगैरे, आणि आता एकत्र येत नाहीयेत असं. पण स्वतः मात्र असं चित्र दाखवायचं. सर, इथे एक मला असं विचारायचं की शिंदे, तुम्ही सांगितलं शिंदे फॅक्टर जो आहे, आता या सगळ्या ज्या घडामोडी घडत आहेत, या ज्या बातम्या येत आहेत, त्याचं खंडन केलं जाते. शिंदे म्हणतात की नाही, आमच्यामध्ये काय दुरावा नाही आहे. फडणवीस म्हणतात की वेड्यांचा बाजार आहे, हे जे काय म्हणतात की आम्ही एकमेकांशी बघितलं पण नाही, किंवा आत्ता जे काय सगळं सुरू आहे. पण शिंदे नरेंद्र मोदींना पण भेटतात, अमित शहांना पण भेटतात. असं म्हटलं जातं की अमित शहांना शिंदे हवे आहेत, कारण ठाकरे यांना नेस्तनाबूत त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी. आणि अशी एक पण चर्चा आहे की भाजपमधल्या ज्या फडणवीस विरोधी जेवढे लोक आहेत हां, ना, हां. तेवढ्या सगळ्यांना पण शिंदे हवेत, हां. फडणवीसांना त्रास हां, देण्यासाठी. ते म्हणजे अमित शहा यांना हे फडणवीसांना शह देण्यासाठी वगैरे. अगदी उघडच आहे. या सगळ्या ह्याच्यावरती मग शिंदेची उपयुक्तता नेमकी काय, कशी आहे, म्हणजे आणि कशी राहील आत्ताच्या या सगळ्या मुंबई ठाण्याच्या निवडणुकीच्या ह्याच्यावर? आता हे सगळं फडणवीस शेवटी काय होईल की अमित शहाची काही भूमिका असली, नरेंद्र मोदींची काही भूमिका असली, तरी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, पिंपरी चिंचवड अशा काही प्रमुख महापालिकांचे बारीक बारीक जे न्यूएन्सेस म्हणतो आपण, ते फडणवीसांनाच माहिती असणार. कारण त्या शेवटी फडणवीसांवर सोडतील. आणि फडणवीस या दोघांची जास्तीत जास्त कोंडी करून, आता परिस्थिती अशी झालेली आहे, महाराष्ट्रातल्या मतदारांनी अशी करून ठेवलेली आहे की शिंदे बाहेर जरी पडले आणि पुन्हा महाविकास आघाडीत येतो म्हणाले तरी सरकार होऊ शकणार नाही, असं चित्र उभं करून ठेवलं आहे. अजित पवार सुद्धा जर त्यांच्याबरोबर बाहेर पडले तर 134 असलेला भाजप एकटा पडू शकतो. पण अजित पवारांच्या गळ्याला किती बाजूनी फास लावलेले आहेत. एकतर त्यांच्या मुलाला आरोपपत्रात नाव न घेतल्यामुळे पार्थचं नाव नाही, आणि वेगळंच कोणीतरी तेजवानी वगैरे असं नाव चालू केलं आहे, त्यामुळे तिथे सोडलं आहे. एक प्रकरण निघालं आहे आणखी, पदमसिंह पाटलांच्या तेरणाचं हॉस्पिटलचं. हॉस्पिटलचं, हो. ते गुपचूप ठेवलं आहे. आणि वरून फडणवीस काय सांगतायत की दादा जेव्हा बोलले 4च दिवसांपूर्वी की माझ्याकडे निधी येईन, तुमच्याकडे मत आहेत, मतं द्या तर निधी देईन, हे सरळ सरळ धमकी आहे. म्हणजे हे 10,000 रुपये महिलांना द्या आणि मत घ्या, याच टाईपचं. अरे आमचा पैसा आहे, 1800 कोटी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुमच्याकडे आहेत. ते प्रत्येक पुणेकरांनी भरलेल्या, करारूपाने भरलेल्या निधीतले 1800 कोटी आहेत. ते तुमच्या घरातले पैसे नाही आहेत, ते बारामती ट्रस्टचे पैसे नाही आहेत.
ते तुम्ही असे त्याचा वापर धमक्या देण्यासाठी करू शकत नाही. एवढं बोलल्यानंतर सुद्धा हो फडणवीस पाठराखण करतायत पाठराखण करतो. त्यांची. हो, तसं त्यांना म्हणायचं नाही, नसेल तसं तसा दादांचा त्याचा हेतू अर्थ तसा नाही. नसतो. हो दादांची भाषा कडक पण असते. मला सर इथे 2 प्रश्न पडले या हे सगळ्यातून. सगळं हं. म्हणजे वरून कीर्तन आतून तमाशा अशा बरोबर आहे. पद्धतीचं बरोबर आहे. मला राजकारण इथं सध्या इथं सुरू सर आहे. या 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 चर्चेतून पुढे जायचं आपल्याला, पण इथं या टप्प्यात मला 2 प्रश्न पडले. म्हणजे फडणवीस एकीकडं अजित पवारांना चुचकारतायत, शिंदेना चुचकारतायत, पण त्याचबरोबर ज्या पद्धतीचं चाललेलं आहे आता अडचणीत आणणं शिंदेना सुद्धा आणि अजित पवारांना सुद्धा, तर हे काय, हा डबल गेम काय मला नाही, लक्षात येत डबल नाहीये. गेम म्हणजे उघड याच्यामुळे आहे. फडणवीस डॅमेज होत आहेत का फडणवीस चाणक्य ठरतायत का ते डॅमेज ठरतायत? म्हणजे अजित पवार ह्यांच्याकडे तुम्ही जसं म्हणता तसं पाहिजेत, पण कारण थोडीशी मुस्लिम मतं, दलित मतं किंवा जे शाहू फुले आंबेडकर आपण असं हो, म्हणतो ना, की हो. ही जी मतं भाजपला एरवी मिळत नाहीत ती त्यांच्याकडून येऊ शकतात, किंवा शिंदे तर काय आहेतच त्यांची उपयुक्त, पण त्याचबरोबर हे त्यांना अशा सगळं पद्धतीनं आपण जे बोलतोय आता, हां. हे वोट चोरी होत नाहीये असं गृहीत धरून बोलतोय. तर वोट चोरी होणार असेल हं, हं. आणि पुण्यातच अमुक इतके दुबार मतदार आहेत असं 3 परवाच लाख आणि ते डिलीट करता पण येणार नाहीत. 3 म्हणजे लाख. ते दोनदा हां. करणार मतदान? करणार का दोनदा मतदान हे 3 लाख लोक? मग आपल्या या सर्व ज्या चर्चा आहेत विचारधारेच्या आणि एकमेकांची कोंडी करण्याच्या, नाही, ते मला यायचंच आहे, की तो आता आप- वोट चोरीचा मुद्दा बिहारनंतर किती प्रभावी ठरणार आहे, तोच महापालिकेचा त्याच्याकडे घेऊयात आपण सर, बरोबर आहे तुमचा. पण मला हे विचारायचं आहे, की हे काय मला जरा थोडंसं समजावून सांगा. फडणवीस एकीकडं आणि त्यालाच लागून प्रश्न आहे, की ही जी चर्चा सुरू आहे, जे संजय राऊत म्हटलं, की तुम्ही पेरलं तसं उगवणार आहे आता आणि शिंदे तुमचाही पक्ष फुटणार आहे. उदय सामंत आणि हे 30-35 नाही, लोक उदय वगैरे. सामंत फुटतील का नाही हे बरोबर आहे, पण जेव्हा पहिली सुरुवात ही उल्हासनगर मधून फोडाफोडीची झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी वरती तक्रार घेऊन गेले की बाबा बाबा बघा जरा फडणवीस हो. माझा पक्ष. हो. अरे तुम्ही काय केलं होतं जेव्हा फडणवीसनी तुम्हाला आमिषं दाखवली, तेव्हा तुम्ही उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडून तुम्ही गेलात ना सत्तेसाठी. मग आता त्यांनी तुमच्याच पक्षातल्या काही लोकांना सांगून भाजपमध्ये बोलवलं, तर तुम्हाला तक्रार करायला जागा कुठे आहे म्हणजे? हं, हं, हं. आणि याच्यापूर्वी महाराष्ट्रात मी मागच्याही मुलाखतीत सांगितलं होतं की महाराष्ट्रात याच्यापूर्वी पक्ष फुटले नाही असं बिलकुलच नाही. शेतकरी कामगार पक्षासारखा जो एकेकाळी 60च्या दशकाच्या सुरुवातीला संयुक्त महाराष्ट्र समितीच्या आंदोलनानंतर हा काँग्रेसला प्रतिस्पर्धी पक्ष होऊ शकेल, म्हणजे तुम्हाला सगळे पुण्यातलेच ते जवळचे नेते सगळे आमच्या मालेगावात, नाशिक जवळच्या मालेगावातला दाभाडी प्रबंध शेकापचा प्रसिद्ध आहे, ते सगळे फुटले. जनता पक्षासारखा पक्ष फुटला. समाजवादी अनेक वेळेला फुटले. शरद जोशींनी एक पक्ष काढून एका वेळेला 12 आमदार निवडून आणले होते त्यांचे, प्रामुख्याने विदर्भ या भागातून. तोही फुटला. तर ते पक्ष फोडण्यामध्ये कधी यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतलं जायचं, कधी पुढे पुढे शरद पवारांचं नाव घेतलं जायचं की यांच्या कारवायामुळे पक्ष फुटले. पण हे 22 सालानंतर जी फोडाफोडी सुरू झाली आहे त्याच्याशी त्याची तुलना होऊ शकत नाही. म्हणजे हे जे तेव्हा- तुलना करतात पवार आद्य आहेत, फोडाफोडीचे पुलोद वगैरे वगैरे, तर तुमचं असं म्हणणं आहे की हे वेगळं आहे दोन्ही, म्हणजे आधीचं जे फोडाफोडीचं राजकारण आहे आणि आता 22 सालानंतर. कम्प्लीट वेगळं आहे. आपल्या लक्षात येत आहे ते हं. की सरकारी यंत्रणांचा धाक दाखवून, हं. एक तर त्याला कारण असं आहे की भ्रष्टाचार आणि अनैतिकता ही प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढली. 77 साली आणीबाणीनंतर काँग्रेस पक्ष फुटला. 78च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीनंतर पवार काही दिवस दादांचं सरकार राहिलं. तिरपुडे ज्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री होते आणि पुढे पवारांनी तो पक्ष फुटला. याच्यात कुठे आर्थिक व्यवहारांचा, भ्रष्टाचाराच्या आरोपांचा कसलाही संबंध नव्हता. पवारांनी जाहीर भूमिका घेतली की तिरपुडे आमचा पक्ष इंदिरा गांधींच्या दावणीला नेऊन बांधतायत, आम्हाला ते चालणार नाही. इंदिरा गांधींची आणीबाणीतली जी एकाधिकारशाही होती ती आम्हाला मान्य नाही, म्हणून मी बाहेर पडत आहे. माझ्याबरोबर 34 पवार धरून एकूण 34 आमदार तेव्हा बाहेर पडले. त्याच्यात काही सरकारी यंत्रणा, भ्रष्टाचार काही असा संबंध हा, म्हणजे नव्हता. ईडी, सीबीआय वगैरे अशी त्यावेळेस नावं पण नव्हती. पण इंटरेस्टिंगली माहीत सुद्धा नव्हतं आपल्याला की सीबीआय नावाची काही Correct, correct. चौकशी यंत्रणा असते म्हणून. पण इंटरेस्टिंगली बघा, जसं पवार म्हणत होते ना, तुम्ही म्हणाला की हे दावणीला बांधलंय, तसं हे शिंदे म्हणत होते धनुष्यबाण घाण टाकले आमचं पवारांकडे वगैरे. एकनाथ शिंदे म्हणजे धनुष्यबाण किंवा शिवसेना हे पवारांकडे घाण टाकले वगैरे, म्हणजे मला ते फक्त एक योगा आठवलं. पण सर ऐका ना, मला आता इथं तुम्हाला या मुद्द्यावर आणायचं आहे की जसं आपण हे केलं आता ठाकरे ब्रँड,
आता राज आणि उद्धव दिलजमाई मनोमिलन दिसते, त्यांचं जे बॉडी लँग्वेज वगैरे बदलली. पण आता भाजपचा हा जो एक प्रकारचा आक्रमक सगळा प्रचार आहे किंवा त्यांचं आक्रमक राजकारण आहे बदललेलं, म्हणजे या सगळ्या यंत्रणांचा उपयोग, वेगळी नरेटिव्ह आणणं, म्हणजे हे खान वगैरे अमुक तमुक, याला कसं टॅकल करू शकतील आणि बाळासाहेब ठाकरे कसं टॅकल करत होते? कारण बाळासाहेब ठाकरे सुद्धा कमळाबाई वगैरे म्हणून, कारण भाजप ज्या वेळेस अडचणीत आणत होता तेव्हा ठाकरे त्यातनं सुटायचे. तर मला हे बघायचं की बाळासाहेब ठाकरे याने ज्या पद्धतीनं, भाजप जरी मित्रपक्ष असला किंवा खरं तर तेव्हा मोठा भाऊ होता शिवसेना, आणि भाजपच्या शिवसेनेच्या मदतीनेच भाजप वाढला सगळीकडे, अगदी उघडच सगळ्यांना आहे ना माहिती आहे, हो. बरोबर आहे, बरोबर ना. तेच आता उद्धव ठाकरे की मी चढलो युतीमध्ये 85च्या 25 विधानसभा वर्ष. हो. निवडणुकीमध्ये भाजप पवारांनी स्थापन केलेल्या पुलोदमध्ये होता आणि तेव्हा त्यांचे 13-14 त्याच्या पुढच्या निवडणुकीला जेव्हा दरम्यान बाळासाहेबांनी हिंदुत्वाची भगविशाल खांद्यावर घेतली तेव्हा भाजप बाळासाहेबांबरोबर गेलं. ती युती झाली, प्रमोद महाजनांनी ती घडवून आणली आणि त्या 13-14चे 42 आमदार निवडून आले. एवढा मोठा कशामुळे वाढला? तो बाळासाहेबांच्या करिश्म्यामुळे वाढला ना त्यावेळेला. आणि तो फोटो पण आता बघा व्हायरल होतो, नरेंद्र मोदी बाळासाहेब ठाकरेंना हे करतात. मला ते म्हणायचं की ते मला थोडं समजावून सांगा की बाळासाहेब ठाकरे हे या सगळ्या भाजपला कशा पद्धतीने टॅकल करत होते. ते कार्टून पण बघा, ते सर कार्टून बघा, प्रमोद प्रमोदाला, महाजन ते बसलेले have a seat वगैरे. लक्ष्मणचं कार्टून हा, आहे. म्हणजे मला ते म्हणायचं की नरेंद्र मोदी झुकताना वगैरे हे एक बघतोय आपण पिक्चर, बाळासाहेब ठाकरे ब्रँड. आणि आता जे उद्धव आणि राज म्हणतात की तो ब्रँड आहे नाही, मी हे ते. हा. सतत सांगत आलेलो आहे की 14च्या निवडणुकी जेव्हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला लोकसभेत पूर्ण बहुमत मिळालं, 272 पेक्षा जास्त 10-15 जागा निवडून आल्या, त्या क्षणी त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला आपला हिंदू हृदय सम्राट सापडलेला आहे. आता आपल्याला दुसऱ्याचा हिंदू हृदय सम्राट उसना आणायची गरज नाही. बाळासाहेबांचा हिंदू सम्राट या बिरुदाची आता आपल्याला गरज नाही. आपल्याकडे आपला ओरिजिनल संघ परिवारातून आलेला हिंदू हृदय सम्राट उदयास आलेला आहे. तेव्हापासून त्यांनी एकूणच सर्व प्रादेशिक पक्षांकडे, शिवसेनेच काय, त्याचा अतिशय तुच्छतेने वागवायला सुरुवात केली. तुमच्या लक्षातच आहे की 14 सालीच युती तोडून टाकली हो होती हो त्यांनी हो, बरोबर. आणि ती युती भाजपने तोडली हो, होती. एकनाथ खडसेंनीच एक अगदी घटस्थापने दिवशी, ज्या दिवशी राज ठाकरे ब्ल्यू प्रिंटचं हे करणार होते त्या दिवशीच, बरोबर. एकनाथ खडसे प्रदेशाध्यक्ष होते हो तेव्हा. हो त्यांनी पत्र पाठवलं. हो. हां, म्हणजे ज्या क्षणी त्यांना साक्षात्कार झाला की मोदी जर लोकसभेत निवडून आणतात, म्हणजे ते अशा भ्रमात होते की तेव्हा आता आपण महाराष्ट्र पण एक हाती जिंकू शकतो. तेव्हापासून हे सगळे संबंध दुरावत गेले ना. म्हणजे म्हणून मी नेहमीच सांगतो ना की तो जे वाजपेयी आणि अडवाणींच्या काळातला भाजप होता, तो हा भाजप नाहीच आहे. हा 14 सालानंतर Correct. नवीन भाजप मोदी आणि शहांनी उभा केलेला आहे. त्याची स्ट्रॅटेजी वेगळी आहे, मग त्यातले चाणक्य नीती वेगळी आहे, सरकारी यंत्रणांचा वापर करण्याची पद्धत वेगळी आहे आणि ती राजकीय स्वार्थासाठी आणि विरोधकांना नामशेष करण्यासाठी आहे. विरोधक लोकशाहीत असले पाहिजे हे मान्यच नाही आहे. काँग्रेस मुक्त भारत अशाच घोषणा जर तुम्ही द्यायला लागल्यात आणि तुम्हाला विरोधी पक्ष नको आहे, म्हणजे तुम्हाला एकपक्षीय राजवट हवी आहे आणि त्याला गोंडस लोकशाहीचा मुलामा मात्र हवा आहे. हे आता याचा फैसला अनेकदा झाला. तो पुन्हा एकदा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीने येईल आणि जर पूर्णपणे भाजपच्या हातात, भले शिंदे यांच्या थोड्याफार मदतीने मुंबई महापालिका त्यांच्याकडे गेली, तर माझ्या मते ठाकरे ब्रँडचं अस्तित्व पुढे चालू राहणं हे फार कठीण होईल. ठाकरे ब्रँडच्या अस्तित्वाचीच ही लढाई आहे. इंटरेस्टिंगली ही ॲक्च्युअली ठाकरे ब्रँडच्या बरोबर. अस्तित्वाचीच लढाई आहे. इंटरेस्टिंगली मराठी हृदय सम्राट, म्हणजे जसं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते, राज ठाकरेंनी जेव्हा वेगळा पक्ष स्थापन केला, मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्रासाठी मी आणि मराठी हृदय सम्राट, आणि त्याच्यानंतर काही दिवसांपूर्वी भगवी शाल पांघरून हिंदू जननायक असं पण त्यांनी विरोध लावला. या दोन स्थित्यंतरानंतर आता ते उद्धव आणि हे एकत्र येत आहेत. मला हेच विचारायचं की या बदललेल्या भाजपबरोबर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हा जो ब्रँड आहे पुढचा, ज्याची अस्तित्वाची लढाई आहे, हो, अगदी तर पूर्ण ते अस्तित्वाची लढाई आहे. त्यांचं जे आणि narrative आहे, त्यांचं नरेटिव्ह सर भाजपच्या या सगळ्या आक्रमक प्रचाराला, हिंदू मुस्लिमला वगैरे काय आहे, माझी मुंबई लुटू देणार नाही उद्धव ठाकरे, ॲनाकोंडा शहा, म्हणजे ह्यांची भूक बघा कशी आहे ना, मुंबई का पाहिजे. आणि राज ठाकरे पण गुजरातच्या वरवंट्याखाली मराठी म्हणून तुम्ही भरडले जाणार आहात.
तुम्ही जसं म्हणता की मुंबई का पाहिजे, मुंबईचं आर्थिक महत्त्व आणि हे सगळं वाढवण बंदर वगैरे, तुम्ही जसं मला सांगितलं की विकास कामांचा जो सगळा डिंडिमपिटा होतो ह्याच्यामध्ये खालचा वर्ग नाही, हे कुणासाठी होते, काय होते, हे पुरेसं आहे का? हे जे मुद्दे मांडले जात आहेत राज ठाकरे आणि उद्धव आणि या ठाकरेंकडून. दोघांनी एक गोष्ट लक्षात घेतली हं, पाहिजे की त्यांनी कधीतरी हं, या दोन भावांनी भाजप कसं चुकतंय आणि भाजपचं काय चालू आहे आणि हिंदू मुस्लिम किंवा मराठी अमराठी, हिंदू बिगर हिंदू या सगळ्या चक्रातनं हां. बाहेर पडू. ते निवडून आलेस ते नेमकं काय करणार आहेत? जे राज ठाकरे आपल्याला 10 वर्ष सांगत होते की मी ब्लू प्रिंट काढली आहे, ब्लू प्रिंट केली आहे. तसा काहीतरी त्यांनी मुंबईकरांना भय मुंबई आणि पुणे आणि नाशिक या 3 शहरात एक सर्वात कॉमन एकमेव समस्या ही वाहतूक कोंडी आहे. म्हणजे मुंबईत कारनी प्रवास करणं म्हणजे ही शिक्षा आहे मोठी. त्याच्यापेक्षा लोकलची गर्दी याला मेट्रोनी जाणं हे परवडू शकतं. कारण असे अनेक फोटो बघतात. गेल्या काही दिवसात नाशिकचा जो मुंबई नाका आहे त्याच्याभोवती किती मोठी कोंडी झालेली आहे वाहनांची, हे सगळं आलं होतं. या सगळ्या गोष्टीतनं अशा अनेक समस्या आहेत. हाऊसिंग बोर्डाचं रूपांतर, मी मुंबईत 80 साली आलो तेव्हा हाऊसिंग बोर्ड परवडणाऱ्या दरात उच्च मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय अशा 3 स्लॅबमध्ये घरं बांधत असे. आता हाऊसिंग बोर्डाचं रूपांतर बड्या बिल्डरमध्ये होऊन गेलेलं आहे आणि तेही 2 BHK 2 बेडरूम हॉल किचनच्या खालची छोटी घरं बांधायला तयार नाही. तर आम्ही निवडून आल्यास आम्ही मुंबईकरांच्या बेसिक गरजा काय आहेत त्या आम्ही अमुक करू, असा काहीतरी चार्टर्ड प्लॅन या Correct. भाषिक वादाच्या त्याच्यामध्ये बरोबर. जंजाळात सापडणे, हं. या धार्मिक वादाच्या जंजाळात सापडण्यापेक्षा आपण विधायक स्वरूपाचं काय करू इच्छितो हे एकदा तरी या दोघांनी सांगून, म्हणजे फडणवीस रोज सांगतात की उद्धव फक्त टोमणे मारतात म्हणून, आणि ते काही प्रमाणात नव्हे बऱ्याच अंशी खरं आहे. तुमच्याकडे भाषा प्रभुत्व आहे, तुमच्याकडे शाब्दिक कोट्या करण्याचं या दोन्ही भावांमध्ये साधर्म्य आहे. त्याच्या जोरावर तुम्ही गर्दी खेचता, त्याच्यासमोर तुम्ही लोकांकडून टाळ्या घेता, पण तुम्ही काय करणार आहे हे तुम्ही कधी कधी एकदा सांगणार आहे. बाळासाहेबांच्या काळात असं अनेकदा सांगितलं जायचं. म्हणजे ते भले विघातक असलं तरी सांगितलं जायचं की भारत पाकिस्तान मॅच मी इथे होऊ देणार नाही, हे आदेश असायचे त्यांना. ते कधीही प्रत्यक्ष आदेश द्यायचे नाहीत. त्यानंतर 15 दिवसाच्या आत वानखेडेची वानखेडेची खेळपट्टी खेळपट्टी शिवसैनिकांनी बरोबर अ, आहे. खोदली. त्याच ही घोषणा जिथे दिली तिथेच त्याच भाषणात त्याच दसऱ्या मेळाव्यात बाळासाहेबांनी ग्राहक संरक्षण मंच स्थापन करून त्याचे अध्यक्ष सुधीर जोशी यांना केल्याचं जाहीर केलं होतं. आणि ग्राहकांच्या काहीही तक्रारी असतील तर त्या तिथे नोंदवाव्यात असं सांगितलं होतं. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी असं काही ठोस काही, म्हणजे मला तरी असं बरं आहे. ठळकपणे आठवत नाही. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की केवळ भावनिक आणि अस्मिता, भाषा वगैरे ह्याच्या पलीकडे जाऊन, कारण काय माहिती आहे सर, जरी आपण असं म्हणत असलो की हे जे नाही नाही, लोक भावनिक होऊन राजकारण करतात. हं. शिवसेनेचं अख्खं राजकारण हेच बाळासाहेबांचा करिश्मा आणि त्यांची भावनाप्रधान, भावना उद्दीपित करणारी भाषणं याच्या जोरावर होतं. पण बाळासाहेब काहीतरी कार्यक्रम तरी द्यायचे करेक्ट आहे, ना. बरोबर आहे. हो, हो. म्हणजे ते दोन भावांना एकत्र आणू शकेल हे राजकारण भावनिक. हा, म्हणजे परंतु आता त्याला कालच ते आम्हाला त्याला ते मुंबई महापालिकेवरती तोरण बांधू देईल की नाही हा खरा मुद्दा प्रश्न आहे. म्हणजे एवढं पुरेसं नाही. म्हणजे दोन भावांना एकत्र येण्यापुरतं ठीक आहे हा मराठीचा मुद्दा किंवा भावनिक अस्मिता, पण सत्ता मिळवण्यापुरता तो तेवढा पुरेसा नाही, तुमचं असं म्हणणं आहे. मला यासाठी काय विचारायचं आहे सर, की जरी आपण म्हणत असलो तरी पण आता बघा ॲक्वालाईननी लाखो प्रवाशांनी प्रवास हो. केला, किंवा ठाण्यामध्ये आता इंटरनल मेट्रो सुरू करतायत. म्हणजे काही ठाण्याच्या थोड्याशा हां. छोट्या भागात झाली पण आहे ती. आणि मराठी माणूस आता सगळ्यांचंच म्हणणं आहे की आहे किती सगळा तो तर बाहेरच गेलाय ना, म्हणजे मुंबईच्या बाहेरच गेलाय. त्याच्यावरच सुरू आहे कोणामुळे गेला आणि का गेला. आता खरं तर भाजप सत्तेमध्ये होती वाटेकरी शिवसेनेच्या इतकी वर्ष, त्यामुळे ते फक्त त्यांच्या ठाकूर. मला सर भाजपला प्रश्न शिवसेनेच्या 25 वर्षाच्या कारभाराबद्दल बोलायला जराही जागा नाही, कारण त्यांच्यात ते 33% कमीना भागीदार होतेच होते. होतेच ते. मला फक्त प्रश्न असा विचारायचा आहे की या सगळ्या ह्याच्यावरती, म्हणजे जेव्हा मराठी माणूस मुंबईत किती माहीत नाही, जनगणना न झाल्यामुळे आपला अधिकृत माहीत नाहीये, उत्तर भारतीयांचे किती 11 नंतर मतदारसंघ केलीच नाही ना आम्ही केलेलीच नाही. जनगणना. आम्ही हां, उत्तर भारतीयांची किती वोट बँक आहे, गुजरात्यांची किती आहे, काय आहे. आणि नाही म्हटलं तरी 2014 नंतर मुंबईतला सुद्धा बराच मराठी माणूस हा मोदींच्या प्रेमामध्ये आहेच. तो तिकडे शिफ्ट झालेला हो, आहेच. उघडच आहे, म्हणजे आहेच म्हणजे ना. असं एक मांडणी केली जाते की कनिष्ठ किंवा मध्यम वर्ग जो आहे तो कदाचित शिवसेनेबरोबर आहे.
उद्धव आणि राजबरोबर आणि जो आणि अख्ख्या महाराष्ट्राचा विचार केला तर मी उच्च जो तुम्हाला मराठी सांगतो की हां. ज्या मंडल आयोगाने ओबीसींना प्रतिष्ठा मिळवून दिली, त्या मंडल आयोगाला विरोध करणाऱ्या भाजपबरोबर आज सगळे ओबीसी आहेत. म्हणजे इतकं त्यांनी ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणलंय. मग ते वेगवेगळ्या मार्गाने घडवून आणलं असेल, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जाळ्यांमधून असेल किंवा कशातूनही असेल. असं तुम्ही काय करत नाही ना, तुम्ही कार्यकर्त्यांचं जाळं पण उभारत नाहीये. त्यामुळे या पार्श्वभूमीवरती जेव्हा मग हे असेल तर किती हे मोठं आव्हान तुम्हाला वाटतंय? का आता भाजपच्या ताब्यात महापालिका जाईल असं दिसतंय? महापौर जो आहे पुढचा तो भाजपचा, भले शिंदेच्या मदतीनं असेल. का तुम्हाला असं काही वेगळं दिसतंय परत नाही, निवडणुकीनंतर? मला काही वेगळं दिसत नाही. मला एवढंच दिसतं की या दोघांसाठी, उद्धव आणि राज यांच्यासाठी, आणि उद्धव आणि राज ही नावं सोडून द्या, ते चुलत भाऊ आहेत सोडून द्या. बाळासाहेब ठाकरे नावाचा जो ब्रँड होता, तो ब्रँड टिकून राहणार आहे की नाही, हा या लढाईतला खूप मोठा प्रश्न आहे. करेक्ट. हा तो महत्त्वाचा हां, प्रश्न आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकारणाला आपण किती विरोध केला. ती खंडणी वसूल करणारी पार्टी होती, ती दंडलशाहीची पार्टी होती, ती गुंडागर्दीची पार्टी होती. भाऊ पाध्यांनी त्याच्यावरती राडा नावाचं लिहिलेलं पुस्तकाच्या प्रती ताबडतोब जाळून टाकणारी पार्टी होती. हे सगळं मान्य आहे मला. पण तरीसुद्धा आज कित्येक मराठी माणसं असं सांगतात की आम्ही नसतो, म्हणजे बाळासाहेब नसते तर आम्हाला बँकेत, आम्हाला एअर इंडियात, आम्हाला पोर्ट ट्रस्टमध्ये नोकऱ्या लागल्या नसत्या. काँग्रेसचे भले भले नेते सांगतात की संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हा अमराठी आणि गुजराती लोकांचा मुंबईत इतका मोठा प्रभाव होता की आम्हाला मान वर करून बघायला तोंड नव्हतं, असं त्या काळातले काँग्रेसचे नेते सांगतात. त्यांना म्हणजे मराठी माणसाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम निश्चितच कोणत्या का मार्गाने होईना बाळासाहेबांनी केलं, याच्याबद्दल शंका नाही. त्यांचे मार्ग चुकीचे असतील, पण मुंबईत मराठी माणूस ताठ कण्याने उभा राहिला, तो केवळ मागे शिवसेना आहे म्हणून उभा राहिला. त्याचं पुढे काय होणार, आणि हा विचार केवळ या ठाकरे या ब्रँडपुरता मर्यादित नाही आहे. एकूणच महाराष्ट्रातल्या मराठी माणसांचं काय होणार हा प्रश्न आहे. कारण ह्यांना एक भाषा, एक धर्म, एक देश या मार्गाने पुढे जायचं आहे. आणि मोदी आणि शहा हे दोघेही गुजराती असल्यामुळे त्यांच्या मनात एक सल असणारच हो. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आम्ही मुंबई गमावली हा. आपलं जसं मुंबईवर भावनिक प्रेम आहे की मुंबई आम्ही मिळवली, त्या दोघांच्या मनात मुंबई आम्ही गमावली असा मुद्दा असेलच ना. त्यामुळे ते मुंबई काही करून वर्चस्व राज आणि उद्धव मिळवण्यासाठी तेच सांगायचं प्रयत्न अटीतटीची करतात. लढाई होणार. बरोबर. आणि मी सांगतो तुम्हाला की ती नॅशनली, इंटरनॅशनली कव्हर होईल, इतक्या प्रतिष्ठेची लढाई ती होईल. महाराष्ट्राच्या राज्याच्या निवडणुकीपेक्षा, असं तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात, तसे ते होईल. सर मुंबईचं तर आपण बघितलंच, पण मुंबईला जोडून ठाणे आणि खरं तर उद्धव ठाकरेंचा पहिला विजय वगैरे म्हणजे ठाण्याचं जे नातं आहे ते, त्या ठाण्यामध्ये आता काय होईल? कारण इकडे शिंदे आहेत, शिंदेंना जसं इकडे 84 पाहिजेत, ठाणे तर त्यांचं ठाणेच आहे. आणि तिथं ज्या पद्धतीनं आता गणेश नाईक आणि केळकर वगैरे असे जे सगळे लोक त्यांच्यावरती हे करायचं चाललेलं आहे, म्हणजे ठाण्यामध्ये सुद्धा शिंदेची कोंडी करायचं भाजप काही सोडत नाही आहे. त्यामुळं उत्सुकता ठाण्याबद्दल पण आहे. मुंबईचं तर तुम्ही सांगितलंच कशा पद्धतीनं तिथं ब्रँड आहे आणि ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई आहे. ठाण्यामध्ये सुद्धा ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाईच आहे. ठाण्यामध्ये ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई जरूर आहे, पण त्याचा फार चातुर्याने वापर हा ठाकरे फॅक्टर बाजूला ठेवला तर फडणवीस करून घेत आहेत असं आपल्या लक्षात येईल. कारण जसा जसा जोर मुंबई महापालिकेत जास्तीत जास्त जागा पाहिजेत, आणि का मागतात शिंदे मुंबई महापालिकेत जागा, आपल्याला ठाण्याचा विचार मुंबई महापालिका सोडून करताच येणार नाही. कारण उद्धव ठाकरेंचे किमान 17 साली निवडून आलेले 30-35 नगरसेवक हे शिंदे यांना जाऊन मिळालेले आहेत. त्याच्यानंतर मुंबईत आरक्षणाची पद्धत आली, त्यामुळे अनेकांची पंचायत झाली. त्यामुळे आता ह्या नगरसेवकांना तिकीटं कुठून देणार शिंदे, म्हणून ते जास्तीत जास्त जागा मागवत आहेत की तुमचा वॉर्ड जरी आरक्षित झाला असला तरी तुम्ही शेजारच्या वॉर्डात देऊ, अमुक करू, असं म्हणून ते जास्तीत जास्त जागा मागण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याच्याऐवजी भाजपला ठाण्यावर संपूर्ण, जसा त्यांना मुंबईवर एखादी करेक्ट. होल्ड हवा आहे, तसा त्यांना भाजपवर होल्ड हवा होता, ठाण्यावरती होल्ड हवा आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे ती भाजपचीच जागा होती मूळ लोकसभेची, ती राम कापसेंची जागा होती. आणि दिघे साहेबांनी
जोर लावल्यामुळे की आम्ही काम करायचं आणि भाजपचा माणूस निवडून द्यायचा, म्हणून शेवटी बाळासाहेबांनी तो प्रतिष्ठेचा प्रश्न केला. मग दिघ्यांबरोबर काम करणारे एकनाथ शिंदे पुढे आले आणि आता एकनाथ शिंदे हे प्रचंड मोठे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी सुद्धा जाऊन पोचू शकलेले मोठे नेते झाले आहेत. त्यामुळे भाजपला मुंबईबरोबरच ठाणे महापालिका पण हवी आहे आणि त्याच्यासाठी ते एकमेकांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि ठाण्यात ते जितकी जास्त कोंडी करतील एकनाथ शिंदेंची, तितकं त्या मुंबईत त्यांना मोकळी जागा मोकळी मिळत राहील. ठाणे साठी माघार घेतील. ठाणे महापालिकेच्या जास्तीत जास्त जागा आपल्याला मिळाव्या म्हणून मुंबईतनं जाऊन पावले आपला वजीर शिंदे यांना मागे घ्यावा लागेल. बरोबर. सर एक आता शेवटचा प्रश्न, जसा ब्रँड ठाकरे आहे आपल्याला माहिती आहे आणि त्याच्या असलेली लढाई आहे, ब्रँड शिंदे होईल का या निवडणुकीनंतर, किंवा ब्रँड शिंदेचं काय? म्हणजे हा प्रश्न म्हणजे अगदीच म्हणजे नाही कशासाठी, कारण शिंदे सगळेजण म्हणतात की शिंदेंना फार तुम्ही कमी लेखू नका, शिंदेना अंडर एस्टिमेट करू नका, असं अनेक जण म्हणतात. म्हणून का नाहीच आहे, काय हरकत नाही का ब्रँड शिंदे हा नाहीच नाही आहे? नाही, तुम्ही एक सारी गोष्ट लक्षात घ्या. जोपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार सुरळीत चालू होतं 2.5 वर्ष, कोरोना काळामध्ये फेसबुक लाईव्ह अमुक तमुक या माध्यमातून मुख्यमंत्री म्हणून उद्धव आपल्याशी घरात येऊन गप्पा मारत होते. या सगळ्या 2.5 वर्षाच्या काळात शिंदे असं नाव तरी होतं कुठे? शिंदे हे नाव अचानकपणे त्यांनी बंडखोरी केली आहे आणि इतक्या बंडखोरी करण्यापेक्षा बंडखोरी शिवसेनेत 10 वेळा झाली. यांनी अख्खा पक्ष म्हणजे 40 आमदार नेले. मग भाजपच्या कृपेने, निवडणूक आयोगाच्या उपकाराने त्यांनी चिन्ह नाव सगळं मिळवलं. त्यामुळे शिंदे हा ब्रँड नाही. शिंदे हे उद्धव ठाकरेंनी जे फडणवीसांना 19 साली मुख्यमंत्रीपद मिळू दिलं नाही, त्याचा सूड घेण्यासाठी उभं केलेल्या नाट्यातलं एक प्रमुख पात्र आहे. त्या पात्राला फडणवीस, अमित शहा आणि मोदी केव्हाही राजकारणातून एक्झिट घ्यायला लावतील किंवा त्यांना आणखीन पुढे खलनायक बनवतील. त्याची सगळी कसूत्री बावल्यासारखी सूत्र प्रामुख्याने अमित शहांच्या हातात आहे. अगदी शेवटचा प्रश्न, निकाल जानेवारीचा तुम्ही जरी म्हणत असला की बाबा कसा लागणार आहे साधारणतः कळते, कारण न्यायालयाचे निकाल शेरेबाजी एक करायची आणि हे करायची, पण समजा तो विरोधात गेला शिंदेंच्या, उद्धव ठाकरेंना त्यांचा पक्ष आणि हे वगैरे मिळालं आणि शिंदेंना जे डाऊनसाईज करायचे वगैरे ते झालं, या निकालानंतर काय परत फेरजुळणी बघताय तुम्ही? राजकारणामध्ये कोणीही कोणाचा शत्रू नसतो, कायमचा शत्रू वगैरे ते ठीक आहे सगळं. म्हणजे शिंदे परत उद्धव ठाकरे नाही, उद्धव यांच्याकडे ठाकरेंकडे असं नाही म्हणते, हे राज किंवा उद्धव भाजपकडं शिंदेना एक्झिट करायला लावून हे सगळं त्याच्यानंतर- मुंबई महापालिकेचे निवडणुकीचे निकाल ठरवणार आहे. ठरव म्हणजे माझ्या दृष्टीने कोर्टाने चिन्ह कोणालाही दिलं, हं. अगदी उद्धव ठाकरेंना धनुष्यबाणाने नाव परत दिलं, हो. त्याच्या आधी मुंबई महापालिकेचा निकाल हो, लागणार निकाल आहे. लागलेला आहे, हो. ती महापालिका जर बरोबर. उद्धव आणि राज हरले तर त्यांना ते चिन्ह घेऊन करायचं आहे काय, किंवा त्यांनी ते जिंकले समजा आणि शिवसेनेचाच महापौर झाला किंवा राजचा महापौर झाला तर त्यांना पुढे ते चिन्ह पुढच्या प्रवासासाठी उपयुक्त ठरेल. त्या चिन्हाच्या लढाईपेक्षा करेक्ट करेक्ट आता ही अस्तित्वाची ब्रँड लढाई. टिकवण्याची लढाई. अस्तित्वाची लढाई आणि महापालिका ठाकरे फॅमिलीच्या हातून ओढून घेण्याची फडणवीसांची जिद्द, याचा खरा हा संघर्ष. करेक्ट. सर तुम्ही एवढी वर्ष मुंबईचं राजकारण, महाराष्ट्राचं राजकारण, शिवसेनेचं राजकारण बघितलेलं आहे, एवढ्या सगळ्या निवडणुका बघितल्या, तुमच्या बोलण्यात मला जाणवते की यावेळची निवडणूक ही अत्यंत रंजक आहे. आणि तुम्ही जसं म्हणाला तशी की मुंबईचं महत्त्व राज्या इतकं असल्यामुळं, कारण त्याचं बजेट आणि सगळं हे, ती बिहारच्या पाठोपाठ जी तुलना केली जाते इतकं त्याला महत्त्व आलेलं आहे. आणि त्यामुळं तुम्ही आत्ता जी सगळी अनुभवसिद्ध निरीक्षण उदाहरणं दिली ती फारच रोचक ही आहेत. निवडणूक इतकी आणि- महत्त्वाची आहे की पुण्यात आपलं हेडक्वार्टर ठेवून काम करणाऱ्या बोलभिडू या चॅनेलला किमान काही दिवसांसाठी तरी मुंबईत 3 सेटअप कॅमेरा उभा राहावा लागेल असं मला वाटतं. याच नोटवरती आपण थांबूयात. प्रेक्षक हो, अकोलकर सरांनी जसं म्हटलं की त्यांना सगळं मुंबई महापालिकेचं राजकारण माहिती आहे, महाराष्ट्राचंच माहिती आहे, ठाण्याचं, विशेषतः शिवसेनेवरचं त्यांचं पुस्तकही तुम्ही जरूर वाचलं नसेल तर. सरांनी जी काय मांडणी केली आणि सरांच्या या सगळ्या बोलण्याचा अगदी एक बत्तीदार किंवा सार काढायचा म्हटलं तर ही निवडणूक ही ठाकरे ब्रँडच्या अस्तित्वाची लढाई आहे. मुंबई कुणाच्या ताब्यात जाणार, ती या सर्व शक्तिमान बदललेल्या भाजपकडे जाणार का ठाकरे बंधू ती राखणार, शिंदेंचं काय होणार, या सगळ्याची उत्तरं 100% भाजप
जी एक लिटमस टेस्ट स्वबळ वगैरे म्हटलं जाते त्याचा हा निकाल देणारी निवडणूक असणार आहे. त्यामुळे तुम्हाला ही चर्चा कशी वाटली आणि या सगळ्या मुद्द्यांवरती तुमची पण काय मतं आहेत ती पण तुम्ही जरूर मांडा. सरांच्या मांडणीवरती पण बोला, तुमची मतं मांडा. तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि बघत राहा अशाच चर्चांकरता बोलबेडू. धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद.